हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत फिश फ्राय. हा मासा कोणता आहे हे ओळखलात का? नसेल ओळखलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे कोकमाचं आगळ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता आपण मस्तपैकी फिश मॅरिनेट करूया. दोन्ही साईडने छान मसाला लावून घेऊया आणि हे आपण 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण फिशला कोटिंग करायची तयारी करून घेऊया. फिशला कोटिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा, तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हलक्या हाताने आपण कोटिंग करायचं आहे, जेणेकरून मसाला आत व्यवस्थित टिकून राहील. छान अशी रव्याची कोटिंग करून झाली आहे. आता फिश फ्राय करायला घेऊया. गरम तेलात लसूण आणि कढीपत्त्याचा जो तडका पडतो ना, तेव्हा घरभर सुगंध पसरतो. आता फिश मस्तपैकी शालो फ्राय करून घेऊया. अरे हां, सांगायचंच राहिलं, या माशाला आमच्या इथे लेपा म्हणतात. तुमच्या भागात या माशाला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही पाहू शकता, एका बाजूने छान गोल्डन टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण याला परतून घेऊया. बघा, काही सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि फिश कुरकुरीत झाली आहे बरं का. अशी ही लेपा फ्राय तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.